आज मोठ्या संख्येने आशा गटप्रवर्तक जिल्हा परिषद गडचिरोली येथे याच्या खूप संख्येने आले आहेत। याची मागण्या जाणून घेऊ। आज हायटेकच्या नेतृत्वामध्ये या तमाम गडचिरोली जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण आदिवासीमध्ये आरोग्य विभागाचा कणा समजणाऱ्या जीवतोड काम करणाऱ्या आज हजारो भगिनी या जिल्हा परिषद समोर येऊन धडकलेले आहेत। खरं तर अनेक वर्षापासून सातत्याने हे आरोग्य बालमृत्यू असेल, माता मृत्यू असेल, इतर 7 रोग थांबवण्याचं काम या आशा गटप्रवर्तक करते आहेत। पण यांना मात्र अजूनही किमान वेतन दिलं जात नाही, जीवन जगण्या इतकं मानधन सुद्धा मिळत नाही, तर केलेल्या कामाचा मोबदला मिळतोय ते सुद्धा 4-4, 5 महिने मिळत नाही। आताच केंद्र सरकारचा हा मागील 6 महिन्यापासूनचा मोबदला थकीत होता। अरे ज्या आशा गटप्रवर्तक जीवतोड काम करतायत त्यांच्याच भविष्यात त्यांचा कुटुंब आहे, त्यांना 5-5, 6-6 महिने केलेल्या कामाचा मोबदला भेटत नसेल तर त्यांनी आपला प्रपंच चालवायचं कसा? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तेव्हा किमान वेतन मिळालं पाहिजे। अनेक यांच्याकडे मोबाईल नाही, 7वी 8वी शिकणारे आमच्या जुन्या आशा वर्कर आहेत, तरी अनेक ऑनलाईन कामाचा बिना मोबदला, कुठलाही मोबदला न देता, कुठलाही रिचार्ज न देता यांच्याकडून संदर्भात काम करण्यासंदर्भात बळजबरी केली जातो, ती त्वरित थांबली पाहिजे। आता पावसाळा सुरू झालेला आहे, मलेरिया असेल, इतर 7 रोगाच्या संबंधाने या आशांवर बळजबरी केली जाते आणि इतर मात्र जे परमानंट कर्मचारी आरोग्य खात्यातले आहेत त्यांना मात्र कुठलीही बळजबरी केली जात नाही। खरं तर आम्ही जेव्हा सरकारकडे किमान वेतन मागतो 24,000 आणि गटप्रवर्तकांना 36,000, तेव्हा हे सरकार म्हणते तुम्ही फक्त दिवसाला 4 घंटे काम करणाऱ्या तुमच्या आशा आहेत, या स्वयंसेवक आहेत, त्यांना किमान वेतन आम्ही देऊ शकत नाही। आणि मात्र काम सांगताना हे तुम्ही कर्मचारी आहे, तुम्हाला मोबदला मिळतोय, हे तुमचंच काम आहे, हे तुम्हालाच करावं लागणार आहे, रात्र बेरात्र दिलभरी करावं लागणार आहे, तिथं गेल्यानंतर 3 दिवस दिलभरी होतपर्यंत थांबावं लागणार आहे। असा चुकीचा काम या आशा गटप्रवर्तकाकडून करून घेतलं जात आहे। यांचं सुपरविजन करण्याचं काम आमच्या गटप्रवर्तक भगिनी करतायत, त्यांना सुद्धा मानधन दिलं जात नाही आणि कंत्राटी सुद्धा समजलं जात नाही। तेव्हा त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांचाही शासकीय ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्याच्यामध्ये समाज योजना करण्यात यावं, सगळ्या आशा गटप्रवर्तकांना सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी, दिवाळी बोनस 5,000 रुपये देण्यात यावं, आजारी पगारी रजा मंजूर करण्यात यावं, यासह जे प्रचंड वाढलेली महागाई आहे, जे नुकताच विद्यार्थी आपल्या न्यायासाठी बसले होते पेपर फुटीच्या संदर्भात नंतर त्या संदर्भात सुद्धा आम्ही सातत्याने पाठिंबा दिला, आंदोलन केलेलं आहे। त्याला त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि या न्याय मागण्याकडे आवाज बुलंद करण्यासाठी आज हजारो आशा गटप्रवर्तकांचा विशाल असा मोर्चा या जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला आहे। आम्ही DOचो आणि CO यांना निवेदनाच्या माध्यमातून ज्या स्थानिक मागण्या अन्यायकारक आहेत त्या रद्द करायला भाग पाडू आणि किमान वेतन, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि इतर ज्या शासनस्तरावरच्या मागण्या आमच्या आशा गटप्रवर्तकांना देण्याच्या संबंधाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज ही आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करतो। इन्कलाब इन्कलाब आशा गटप्रवर्तक युतीचा, हायटेक संघटनेचा लढेंगे जितेंगे, हायटेक जिंदाबाद, हायटेक जिंदाबाद, आशा गटप्रवर्तक कर्मचारी युतीचा, आशा गटप्रवर्तक कर्मचारी युतीचा लढेंगे जितेंगे। 10 अगस्त जेल भरो, 10 अगस्त, 10 अगस्त, 10 अगस्त।